आत्याबाई चहा. बिंदू बरोबर वेळेवर आणला तुला चहा. मी आता इकडे पाहूनच राहिली का बिंदूचा चहा नाही झाला. तेवढ्यात तुला चहा आणला. किती शांततेत आणि किती वेळेवर काम करतो तू. काही गोंधळ नाही काही नाही. हो आत्याबाई घ्या चहा. मामाजी चहा घ्या ना. हो सुनबाई द्या. हो काय. अरे बापरे मग तुला मजा आली असेल ना. हो ठेवतो ठेव. हो बनव चहा बनवून हो ठीक आहे. ठेव. मग आता असा नाही सावरून राहिला बाबा. आवरून राहिला मध्ये. आता बाई काजलचा फोन होता. ते म्हणते तिच्या घरापाशी दूधवाला येते. तर दूधवाल्यानं दूध म्हणजे काय बाबा येते कुत्र्यानं दूधवाल्याची सायकलच पाडून दिली म्हणते. आणि ते दूध मग त्याच कुत्रा चाटून राहिलं म्हणते. पुरं दूध त्या कुत्र्यानं चाटून घेतलं म्हणते पाडून ना त्या दूधवाल्याले. बाबर किती कुत्र्याला समजलं त्यावेळेला का आपण या दूधवाल्याला पाडावं. मग याच्यातून दूध निघन. मग याच्यात आपण हे दूध पिऊन घ्या. आणि तो दूधवाला आता बाई पाहतच राहिला म्हणते. आणि पुरं दूध त्या कुत्र्यानं चाटून टाकलं म्हणते. आता बाई काजल सांगून राहिली होती अशी. अरे बापरे मला एवढा हसा येऊन राहिला की बाबा काय किती एवढं हुशार ते कुत्रा. सोनबाई मी वर्तमानपत्र वाचून राहिलो. वाचू द्या का तुमचाच FM चालू केला तुम्ही. तुमचाच FM ऐकाव काय. काय मामाजी तो तुमचं वर्तमानपत्र त्याच्यात जुन्या बातम्या राहते सगळं. मी सांगतो ना तुम्हाला आजच्या ठळक बातम्या ताज्या. मग हा बस झालं असन ललिता. घे चहा घे. काय आता बाई सोडा ना तो चहा. मी आता कधी मस्त नवीन रेसिपी शिकली मी चहाची. मसालेदार चहा. आज संध्याकाळी मीच चहा बनवन. बिंदुताई आज संध्याकाळचा चहा मी बनवन. मस्त मसालेदार चहा बनवन मी. मस्त रेसिपी शिकली आता बाई. ह्या तर काय साधा चहा बनवला असन बिंदुताईनं. मी मसालेदार चहा बनवन मस्त. हो बनवशील तेव्हा बनवतो. त्या गोष्टीच तर राहते. कामाच्या पहिले तू तोंडच तर चालते. हात चालवा लागते. काम तर नाही पण तोंडच लब 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 करतं. जाय जराशी करू लाग काम जाय. चला बिंदुताई काय काय बाकी आहे. चला नाश्ता बनवला ना तुम्ही. आता चहा झाला ना. चला मी चहा पिऊन घेतो. मग मी भांडे घासून घेतो. आणि मग अजून मी कधी मस्त काही रेसिपी पाहिजे मी मोबाईलवर. हो पाहिजे पाहिजे. चाल आता ते मोबाईल ठेव बाजूना ललिता. आणि चाल आता स्वयंपाक घराची साफसफाई करून घेऊ जराशी. मग स्वयंपाक करा लागन. आणि तर चाला ना बिंदुताई. मी काय मांगा हो का काम करायला. मी बोलतो बी तेवढीच मोबाईल बी पाहतो ना. काम बी करतो मी. बोलत जातो ना काम बी करत जातो. मी तुम्ही हो मग बोलतो बापा. चाल ना बोला. निरा बोलण्याचाच बाजार आहे तू. तोंडाचाच बाजार निरा. चल. किती बोलते सुनबाई किती बोलते. बापा 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 बापा. एक वेळा बटन दाबली का ते रेडिओ चालूच राहते सुनबाईचा. लय बोलते. हो ना हो लयच बोलते ना. एक बिंदू आहे चुपचाप शांतपणे काम करत राहते. हे आहे निरा बडबड बडबड करत राहते. बोलतच राहते निरा. पण एवढं आहे तुम्ही शिस्त लावली ना. कामं वाटून दिल्यानंतर शांततेत काम होते. नाही तर तू कर हे कर एकमेकीची वाट पाय. हे ललिता जास्त वाट पाय. बिंदू तरी करत राह पण तिच्यावर जास्त बोजा आहे. तर आता वाटून दिले कामं शिस्त लागली तर बरोबर आपले कामं करतात. एकीवर बोजा पडत नाही. ते बरं केलं बा तुम्ही. तसंच पाहिजे समोता. संयुक्त परिवारात तसंच पाहिजे. सगळे ना कामं वाटून घेतले ना तर एकट्यावर बोज पडत नाही. ते कामं वाटून आता घरातले कामं राहो कोणतेही कामं राहो वाटून घेतले सगळ्यांना एकसाथ केले मिळून बटून तर तकलीफ नाही होत. वाटत नाही की मी एकटीच करावं. काही हिवाहिरच नाही होत. म्हणून आपलं ते माया म्या ते तसं केलं. बिंदुताई आज कधी आपण काही वेगळं बनवू मस्त. असं कधी बनवलं नाही ना आपण घरात तसं बनवू मस्त. नाही का आता बाई. मस्त काही वेगळं पावसाळ्याचे दिवस आहे. मस्त काही वेगळं बनवतो अजून चांगलं वाटन. तोंडाला चव येईन. नाही आता बाई बिंदुताई आपण बनवू बरं मस्त. हो बनव जा. ते वाढून राहिली गुपचूप शांतपणे. त्या गोष्टीचाच बाजार चालू आहे का. हे बनवू ना ते बनवू ना ते बनवू. नाही आता बाई गोष्टीचा बाजार नाही. खरं बनवू आज. बिंदुताई आपण खरं बनवू मस्त. काही ना काही चांगलं वेगळी रेसिपी आज. हा बनू ललिता बनू. आजची भाजी मस्त बनली बा. एक नंबर. आपल्या बिंदून बनवली पाहिजे. शांतपणे मन लावून बनवला ना स्वयंपाक तर चवच येते स्वयंपाकाले. बिंदू स्वयंपाकाला लागली शांत राहते. मन लावून स्वयंपाक करते तर तिच्या स्वयंपाकाला चवच येते. भाजी गिजी एक नंबरच बनते तिच्या हातची. आता बाई मी बी पोळ्या बनवल्या ना. पण पोळ्या करताना माझ्या डोक्यामध्ये ते चालू होतं रातच्या स्वयंपाकाचं काय रेसिपी बनाव. ते चालू होतं नवीन म्हणून थोडेसे पोळ्या लालसर झाल्या. ललिता पोळ्या लालसर नाही झाल्या. पोळ्या जळल्या पोळ्या पुऱ्या. जळल्या नाही म्हणत भाऊजी. त्याला क्रिस्पी पोळ्या म्हणत असते. क्रिस्पी जळल्या थोडी म्हणत असते. असं क्रिस्पी म्हणत असते काय. पण पोळ्या मऊसर चांगल्या लागतात. अशा क्रिस्पी नाही चांगल्या लागत. भाऊजी क्रिस्पी बी चांगल्या लागतात ना. खा ना. जळल्या थोडी. ललिता आता काय करतं त्याच्यावर ध्यान देत जाय. समोर उद्या काय करशील त्याच्यावर नको लक्ष ठेवत जाऊ. जेव्हा करायचं राहिलं तेव्हा पटकन करून घेत जाय. निरा विचार करत राहतं बोलत राहतं करत तर काहीच नाही. तसं नाही आता बाई. मी विचार करतो पहिले मग करतो. मी सगळं नियोजनानं करतो. पहिले नियोजन करतो आणि कसं काय करायचं आहे मग ते मी आत्मसात घेतो मग करतो मी. अशी
बस बस सुनबाई, आता आम्ही जेवण करावं काय? हो मामाजी, करा करा. तू या FM चालू झाला का बंदच नाही होत? आता बोलायला बी पाहिजे ना. बोलता बोलता हसत खेळत जेवलं का चांगलं पोटभर जेवण होते. आनंदाने जेवलं का ते अंगाला बी लागते, नाही का मामाजी? हो हो सुनबाई, बरोबर आहे तुमचा. घ्या तुम्ही जेवून घ्या. हो मामाजी, आता तुमचं उरकलं का मग आम्ही घेतो जेवायला. मग आता कमी येते काय? जाय बरं ललिता, उठून जाय बरं तिकडे. तू बोलत राहायची ना तर जेवणही न करू देशील कोणाले. निरा बोल 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 बोल, किती बोल घोडी आहे. निरा बोल घोडी आणायची बोलतच राहते. जाय उठून तिकडे बस. काम ना धंदा निरा बोलूनच राहिली. बरं बाबा, मा बोलण्याने त्रास होते तुम्हाला तर जातो बसतो तिकडे. पण या जाय म्हणते ना आई, जाय आता. बोलतच राहायचं निरा बोल घोडी. हो चालली. अरे या या या, बापरे किती दिवसानंतर. या या, बसा ना बसा. बिंदू बिंदू, काय आता? अरे मावशी, वहिनी. हो, तू मावशी वहिनी आल्या. या ना वहिनी, या ना, बसा ना मावशी, ये ना, बस ना. बापा बापा बाई, तुमचं तर बरंच आहे. बारशाला येणं नाही झालं काय? बारशाला काऊन नाही आल्या होत्या? आम्ही वाटच पाहत राहिलो. बिंदू, तू मार गप्पा, मी पाहतो नाश्त्याचं. हो आता बाई. त्या टायमाला पावसाही लय सुरू होता वहिनी, आणि त्याच्यात परीची तब्येतही खराब झाली होती. तिला तापही येऊन गेला होता. त्याच्यानं कधी माय येणंच नाही झालं. तर बसा ना वहिनी, गोष्टी तर होत राहीन. मावशी बस ना, मी नाश्त्या पाण्याचं पाहतो. हो हो, गोष्टी तर होत राहीन. बसा. हा, झोप आता मस्त आरामाने. अमय तुम्ही खाली काऊन बसल्या वहिनी? वरती बसा ना, इथं धडी आणि इथं बसा ना वहिनी. खाली काऊन बसल्या? थंड लागन ना तुम्हाला. आता जनते 1-6 महिन्याची पोरगी आहे तुमची ना. खालीच बसून गेले तुम्ही. उठा, इथं धडीवर बसा. नाही नाही, ठीक आहे. तुमचं नाव ते का? ललिता. ललिता ललिता नाव आहे माझं. हो ललिता. मी खालीच बसतो. मला लेकरू घेऊन खालीच चांगलं वाटते. मस्त आपल्याला मांडी किंडी घालता येते. ते मस्त झोपते. आम्ही खालीच बसतो. मी बसा ना, तुम्ही बसा ना. मी खालीच बसतो. तुम्ही खाली बसल्या मी वरती बसू काय? मी वरती नाही बसत, मी खालीच बसतो तुमच्या बरोबर. तुमची पोरगी झोपली वाटते. हो झोपली. काय करू गड्या, नाश्त्यामध्ये वेळेवर काही सुचूनही नाही राहिलं. मध्ये काय करू वेळेवर अचानकच पाहुणे आले गड्या. नाश्त्याचंही संपलं, नाही तर तेच नाश्त्याचं काढलं ना दिलं असतं. आता काय करू वेळेवर? आता पटकन झटपट बनवून काय बनवू गड्या? आता बापा, आता काय चहाच बनवला म्हणून. नाही तर मग आता बाई काय झालं? नाश्त्याचं संपलं ना बिंदू, संपलं नाश्त्याचं. तुला सांगितलंही नाही, तुम्ही आणून ठेवलं असतं नाश्त्याचं. आता अचानक पाहुणे आले म्हणजे कधी आयता उलटा नाश्ता असला का देवाले होते. आता काय देवावं अचानक? आता अचानकच आले तर हा, मला विचारच पडला बाबा, काय नाश्त्यामध्ये देवावं ना काय नाही. आता नुसतं चहा द्या तर ते बरोबर नाही आहे. पाहुण्याला नुसतं चहा देणं आणि डायरेक्ट जेवायलाही म्हणणं बरोबर नाही. आता नाश्त्यात देऊ काय मी? आता बाई थांबा, तुम्ही घाबरू नका. तुम्ही चिंता नको करा. तुम्ही बसा बाहेर. मी 5 मिनिटात पोहा बनवतो आणि शिरा बनवतो मस्त आणि देतो. हो बनव बरं, लवकर बनव. त्याला बी तर टाइमच लागते. नाही नाही आता बाई 10 मिनिटात बनवतो. मी शिरा बनवतो मस्त एकदम आणि पोहा बनवतो. तुम्ही बसा, जा बसा बाहेर. मी भात बनवतो. बनव बापा. मग मला तर सुचत नाही बापा, बनवतो. हो आता बाई बसा तुम्ही, मी भात बनवतो. परीसारखी दिसते तुमची पोरगी. परी बी अशीच दिसत होती लहान होती तेव्हा, आणि तुमची पोरगी बी परिवानीच दिसते. असं वाटतं का जोडा बहिणीच होय काय? मोठी बहीण तेव्हा बी परिवानीच दिसन मस्त. हो, नाव काय ठेवलं मग? परीच ठेवलं का तुम्ही बी? नाही ना, परी नाही ना, एंजल ठेवलं बा, एंजल. आम्हा हे बी नाव मस्त आहे, एंजल. परी एंजल एकच होते होते. परी म्हणजे काय हिंदीत म्हणते, मराठीत म्हणते, आणि एंजल इंग्लिश मध्ये म्हणते. एकच होते परी एंजल. आता मला काही एवढं समजलं नाही बाबा. मी परी एंजल ठेवलं. तुम्ही इंग्लिश मध्ये नाव ठेवलं मग पोरीचं. बरोबर आहे. कोणी विचारून तुम्ही मराठीत नाव काय आहे? हे म्हणून परी आणि इंग्लिश मध्ये एंजल. माझी मम्मी मला एंजलच म्हणते म्हणून, इंग्लिशच म्हणते म्हणून. माझी मम्मी मला इंग्लिश मध्येच बोलते म्हणून. आता इंग्लिश ना मराठी काय? पहिल्याचे नाव मस्त राहत होते. आता निघाले इंग्लिश ते नाही का ताई? नाही काय मावशी? पहिले तर कसे नाव होते नाही? माझं तुझं नाव कसं? समोता, समोसा, समोता. हो, माय कसं आहे? माय कुसुम आहे. पहिले तर लय मस्त मस्त नाव होते. या समोताबाई. हो, कसं काय येणं केलं? लय दिवसाच्या बाद फेरी मारली बा. इकडे आलोच होतो समोताबाई. तर ये म्हणे शोभा म्हणे, चला म्हणे आई म्हणे बिंदूबाईले भेटून येऊ म्हणे. त्या बारशात नाही आल्या म्हणे, आपण एवढे दूर आलो म्हणे, भेटून येऊ म्हणे. तर म्हणून इकडे आलो आम्ही. हो बरं केलं आल्या. तर असं येत जा, कधी इकडे येणं झालं तर. बहीणले काय म्हणून काय भुलून जावं काय? नाही नाही, कोण बोलते का? वहिनी घ्या नाश्ता. माय बाई बिंदूबाई, एवढ्या लवकर तुम्ही नाश्ताही बनवून घेतला झटपट? बापरे. माय बाई बिंदू, किती लवकर बनवली हो पोहा. हा, हेच झटपट काम आहे बिंदूचं तर. हो, बिंदूचं कामच तसं आहे. एकदम शांत राहते, मन लावून झटपट काम करते आणि टेस्टी बनते तिच्या हातचं.
मस्त आहे समोताबाई, तुमचं मस्त आहे बा. माया चांगला आहे म्हणजे कसं काय? नाही समोताबाई, पहा बरं तुमची मोठी सून किती शांत स्वभावाची आणि किती सुग्रण आहे. एवढ्या 2-3 अवघ्या 5-10 मिनिटातच किती छान मस्त नाश्ता तयार केला. हो ते तर आहेच. आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुमची लहान सून तर एकदम मजेदारच आहे. आलेल्या कोणत्याही दूरच्या नवळही पाहुणा आला तरी बोलू देत नाही. मस्त हसतं खेळतं घर ठेवते मस्त. असंच पाहिजे, बोलकच पाहिजे. कोणाच्याही रडत्या माणसाला हसून देईन तुमची सून तर. अशी मनमिळाऊ आहे, मस्त आहे, छान आहे, मला आवडलं बा. हो ते तर आहे, बोलते ते, हसत खेळत ठेवते घराले. कोणाला लढू नाही देत, कोणाला उदास नाही राहू देत, सगळेले आनंदात ठेवते ते. तसंच तर पाहिजे घरामध्ये. एक हात शांततेचा आणि एक हात उत्साहाचा आनंदाचा, तेव्हाच तर घर सुंदर स्वर्ग बनते. मस्त आहे समोताबाई, मस्त, बरोबर आहे. तुम्ही नशिबान आहे, तुम्हाला अशा 2 सुना भेटल्या. एकदम घर स्वर्ग बनवून टाकलं तुमचं वाला. हो ना. हे सांग बरं हे ललिता, हे कधी मोबाईल चालू होता मी पाहत होती. ते येते कधी स्वयंपाकाचं ते पाहत होती मी. तर एकदम बंदच होऊन गेला का बापा मोबाईल. आता तूच राहतं एक घरामध्ये रिकामी. बाकी तुझी सासून बिंदू तर कामात राहते म्हणून तुलाच विचारून राहिली मी. सांग बरं हे काय व्हायचं. आणि हे बी गेले शाळेत. मी रिकामी म्हणजे मंजुळा काकू, मी काही रिकामी नाही राहत, मी बी काम करतो. हो हो बरोबर आहे, तू बी काम करतो, पण आता टाइम राहते ना त्याजवळ. हे सगळं तुला समजते ना म्हणून म्हणतो बा. नाही तर विचारू का मी. थांब बिंदूले विचारतो. त्याला काय विचारता तुम्ही मंजुळा काकू, आणा मीच सांगतो. माझी सासू आहे एकदम जुन्या काळच्या, जुन्या विचारात. त्याला नवीन हे काही समजतच नाही. तुम्ही तरी मोबाईल वापरता, माझ्या सासूने तर मोबाईल बी वापरता येत नाही, काही समजतच नाही त्याला. आणि बिंदू ताई त्या तर एकदम शांत, त्याला तर स्वतःचं मत बी मांडता येत नाही, स्वतःचं काही बोलता येत नाही. आणा द्या, मीच सांगतो. मी ते हुशार आहे माझ्या घरामध्ये, द्या. तुमचा मोबाईल कधी जास्त गरम झाला असेल म्हणून बंद पडला. आता मला समजते बापा मोबाईलचं, मला सारं समजते, सगळं समजते मला. बाकी माझ्या घरी कोणाला समजत नाही, मला समजते. मी जे हुशार आहे माझ्या घरी, बाकी ते सगळे असेच आहे. आणि माझ्या सासूले तर काही माई जाऊबाई तर होते मंजुळा काकू, होते चालू होते तुमचा मोबाईल. हो दे करून चालू. काहून काय झालं आई? काय झालं आज तर घरामध्ये एकदम शांत आहे, एकदम शांतता पसरली. आई होईनी काय झालं? विचार ना त्या बायकोले काय झालं तर. तेच तर आहे घरामध्ये सगळ्यात हुशार, सगळ्यात बोलकी. बाकी मला तर काही समजतच नाही. मी जुन्या काळची हाव, मला तर मोबाईल बी नाही समजत, मला तर काहीच नाही समजत. आणि ह्या बिंदूले तर तिचं मतही नाही मानता येत, तिला तर बोलताच नाही येत. तिले तू बायको तर साऱ्यात हुशार, तिलेच विचार काय झालं तर. ललिता, मी तुला माझी लहान बहीण मानलं होतं आणि तू मा पाठीमागं अशी लोकांजवळ अशी सांगतो माझ्याबद्दल. हो बिंदुताई माय ऐकून तर मी अशी वाईट अर्थानं नाही म्हणत बोलली होती. मी तर सहज बोलून गेली होती अशी. माझ्या मनात काही वाईट नव्हतं तुमच्याबद्दल. ललिता, जास्त बोलणं नेहमीच चांगलं राहते असं नाही. कधी कधी आपल्या जास्त बोलण्यानं समोरच्याच्या भावना बी दुखतेत, दुसऱ्याचा समोरच्याचा अपमान बी होते कधी कधी. म्हणून कधी थोडक्यातच बोलाव. अरे धैर्य परी, धैर्य मी तुझ्या मोठ्या आईचं मन दुखवलं रे. परी मी तुझ्या आईचं मन दुखवलं तर तुझी आई लढत होती. आणि तुमच्या आजीचं बी मी मन दुखवलं, तुमची आजी बी लढत होती, म्हणून मग मी बी लढून राहिली. आई तू मोठ्या आईचं मन दुखवलं ना, तर मग माफी माग ना मोठ्या आईला चांगली आहे, तुला माफ करून देईन. नाही रे धैर्य, मी माफी कशी मागू मोठी आईची तुझ्यावाला. तू मोठी आई माझ्या संग बोलूनच नाही राहिली आणि तुझी आजी बी नाही बोलून राहिली माझ्या संग. मी कशी माफी मागू. आई तू नेहमी बोलत राहतो तू नेहमी. तर आता तू करून दाखव. आता तू बोल नको, तू फक्त कर आता. बापा किती मोठं झालं माझ्या पोरगं. करू कसं करू मी, का करू मी? तू मोठी आई बोलतच नाही माझ्या संग तर मी काय करू? मोठी आई स्वयंपाकघरात आहे, तू जाय. मोठी आईने माफी माग डायरेक्ट पाय पकडून, तर मग मोठी आई तुला माफ करून देईन. खरंच करन काय धैर्य मला मोठी आई? तुझी मोठी आई माफ करन मला? करन तुला माफ, मोठी आई लय चांगली आहे. ठीक आहे, आता जातो मी तुझ्या मोठी आईपाशी आणि माफी मागतो पाय धरून. बिंदुताई मला माफ करा. बिंदुताई मला माफ करा. माय हेतू असा नव्हता. माय हेतू मी बोलता कणी लय बोलून दिलं आणि कणी मिरची मसाला लावून मी बोलून दिलं त्या मंजुळा काकू जे सांगून दिलं. पण कणी माय हेतू तुमचा अपमान करणं, आईचा अपमान, आत्याबाईचा अपमान करणं नाही होतं. बिंदुताई मला माफ करा. बिंदुताई मी असं नाही बोलायला पाहिजे होतं मंजुळा काकू जवळ. तुमची शांतपणा असतो, तुमची ताकद आहे. माझी जीभ बी घसरून गेली, मी बोलता घसरूनच गेले आणि जास्तच बोलून घेतलं. मी याच्या पुढे लक्ष ठेवन बिंदुताई, मी कमीच बोलन आणि पहिले विचार करन काय बोलतो, मग बोलन मी. असे धर नाही बोलणार मी. मला माफ करा. धर काय ललिता तू केलं ना बिंदुताई तुम्ही मला माफ? हसल्या तर
ठीक आहे ललिता, मलाही माहित आहे हो ललिता, पण तुझे मन वाईट नाही आहे. तू बोलतो भडभड, पण मन आले तू लय चांगली आहे, वाईट नाही आहे. तू नसली ना घरात तर घर असं पोरकं वाटते, असं घर दसाले धावते. तू नसली घरात का सुन्न वाटते. ललिता, जीभ दिल्ली बोलाले तर एकदमच बडबड बडबड नाही करत राहावं. डोक्याचाही वापर करावं, डोक्याचा वापर करूनच बोलावं. वाह, किती मस्त. लहान सुनीनं धडा शिकवला आणि मोठ्या सुनीनं मोठेपणा दाखवला आणि लहान सुनीले माफ केलं. मामाजी म्हणूनच म्हणतात ना, जिभेवर ताबा आणि मनात प्रेम असलं तर कोणतंही भांडण टिकत नाही, भांडण संपतेच. अहो आता मामाजी मी शपथ खातो, आता मी शपथ घेतो मामाजी. आता बाई, आता मी शपथ घेतो. आता मी याच्या पुढे का नाही फक्त 50% बोलत जाईल.